या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अद्वैत त्याच्या खोलीत असतो आणि तितक्यात त्याला मेघनाचा कॉल येतो. मेघना नाटक करत त्याला विचारत असते की सर, मी तुम्हाला काही त्रास तर दिलेला नाही आहे ना. आणि त्यावर अद्वैत म्हणतो की नाही मेघना, बोल. आणि त्यावर मेघना त्याला विचारते की तुम्ही कुठपर्यंत पोहोचलात सर. तर अद्वैत म्हणतो की हा काय प्रश्न आहे, मी तर कधीच घरी आलोय, नेमकं कशाबद्दल विचारतेस तू. आणि त्यावरती मेघना हसतच म्हणते की सर, मी त्या पुस्तकाबद्दल विचारते. तुम्ही ऑफिसमध्ये म्हणाला होतात ना की तुम्ही कॉलेजमध्ये असताना ते पुस्तक निम्म्यापर्यंत वाचलं होतं. मग मला आत्ता असं वाटलं की इतक्या वर्षांनंतर ते पुस्तक तुमच्या हातात आल्यावर तुम्ही वाचायला सुरुवातही केली असेल. आणि ते ऐकून अद्वैत म्हणतो की नाही मेघना, खरं तर मी अजून पुस्तक वाचायला सुरुवात केलेली नाही आहे. तर मेघना म्हणते की सर, मला माहिती आहे या धावपळीच्या आयुष्यामध्ये पुस्तक वाचण्या इतका वेळसुद्धा आपल्याला मिळत नाही, मात्र आपण आपल्यासाठी वेळ काढायलाच हवा ना. आणि त्यावर अद्वैत हो म्हणतो आणि फोन ठेवून देतो. आणि मग त्यानंतर तो ते पुस्तक वाचायला सुरुवात करतो. मात्र तितक्यात नेत्रा त्या ठिकाणी येते. घडलेल्या प्रकारामुळे ती पूर्णपणे खचून गेलेली असते. अद्वैत तिला विचारत असतो की नेत्रा, मुली झोपल्यात का. मात्र ती काही न बोलता फक्त रडू लागते. त्यामुळे अद्वैत तिच्या जवळ जात तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागतो. तो म्हणत असतो की नेत्रा, मला माहीत आहे आपल्यावर खूप मोठं संकट चालून आले, पण आपण जे काही ठरवले तसंच करूयात, तू काळजी करू नको. पण नेत्रा रडतच म्हणत असते की तो शतग्रीव आपल्या रीमाच्या इतक्या जवळ पोहोचला आहे आणि आपल्याला साधी त्याची कल्पनासुद्धा नव्हती. आपण इतके बेसावध कसे काय राहू शकतो. आणि ते ऐकून अद्वैत तिला शांत करत म्हणतो की नेत्रा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, आपण अजूनही त्या शतग्रीवचा सामना करू शकतो. पण नेत्रा रडतच म्हणत असते की साहेब, मात्र त्याने रीमाच्या मनात जे काही भरवलं आहे त्याचं काय. तुम्हाला माहिती आहे का रीमा मगाशी मला काय म्हणत होती ते. आणि मग ती रडतच रीमाचं सगळं बोलणं अद्वैतला सांगते. आणि रीमा नेत्राला सावत्र आई समजते हे कळल्यावर त्यालाही मोठा धक्का बसतो. तर नेत्रा म्हणत असते की साहेब, हे सगळं कमी होतं की काय. म्हणून रीमा असंही म्हणाली की या घरात माझा कोणावरही विश्वास नाही आहे, फक्त त्या आईस्क्रीमवाल्या आजोबांवर विश्वास आहे. आणि ते ऐकून अद्वैतला तर काय करावं ते सुचत नाही. तर नेत्रासुद्धा सगळ्या गोष्टींचा विचार करून खूप मोठमोठ्याने रडत असते. पण अद्वैत तिला म्हणतो की नेत्रा, तू काळजी करू नको, आपण सगळेजण मिळून या संकटाचा सामना करू. पण नेत्रा म्हणते की साहेब, ते कसं शक्य आहे, कारण आता आपलं हे घरच एकत्र नाही आहे, घरात कोणीही कोणाशी नीट बोलत नाही, कोणी कोणाकडे बघतही नाही. असं असताना आपण एकत्र मिळून शतग्रीवचा सामना कसा करणार आहोत. तुम्हाला कळतंय का, शतग्रीव परत आलाय आणि ते सुद्धा पूर्ण ताकदीनिशी. आणि ते ऐकून अद्वैतही काळजीत पडतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी मैथिली ऑफिस जॉईन करणार आहे हे घरातील इतरांना सुद्धा समजतं. आणि मग तेजस लगेच अद्वैतला या गोष्टीचा जाब विचारू लागतो. तो म्हणत असतो की अद्वैत, या मैथिली जी ऑफिसमध्ये येणार आहेत हे तू ठरवलं का. तर केतकीसुद्धा म्हणत असते की अद्वैत, आजपर्यंत तर तुझ्या बायकोने त्या शतग्रीवपासून मैथिलींच्या जीवाला धोका आहे म्हणून त्यांना घरात कोंडून ठेवलं, मग आज अचानक असं त्यांना ऑफिसला तिला का पाठवावं असं वाटत आहे. तर फाल्गुनीसुद्धा म्हणत असते की तेजस, मला तर कळतच नाही आहेत की हे लोक आपल्याला विश्वासात का घेत नाही ते. तर अद्वैत त्या तिघांना समजावत म्हणतो की तुम्ही जसा विचार करताय तसं नाही आहे, सध्या सिच्युएशनच अशी आहे. पण त्यावर तेजस काही ऐकून न घेताच म्हणतो की अरे अद्वैत, तुझी सिच्युएशन कशी का असेना, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. ते ऑफिस आहे, काही जत्रा नाही, घरातील सगळ्यांनी तिथे येण्याची काही गरज नाही आहे. पण नेत्रा त्यावेळी मग तेजसला समजावण्याचा प्रयत्न करते. पण फाल्गुनी म्हणते की मला कळतच नाही आहे, मैथिली जी तेजसच्या मावशी आहेत ना, मग तुम्ही त्यांची बाजू का घेऊन बोलताय. तेजस बोलतोय ते तुम्ही का ऐकत नाही. आणि ते ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं. मग त्यानंतर तन्मयसुद्धा अद्वैत आणि नेत्राच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करतो. पण तेजस त्याला म्हणतो की ज्या गोष्टीतला आपल्याला कळत नाही ना त्यात बोलू नये, तू जरा शांतच राहा. आणि मग याच गोष्टीवरून त्यांचा वाद वाढत जातो. पण मग शेवटी इंद्राणीच म्हणते की तेजस आणि फाल्गुनी, बास करा, मैथिली जी ऑफिसमध्ये येणार आहेत हे ठरलंय. तितक्यात शेखरही त्या ठिकाणी येतो. तर केतकी इंद्राणीला म्हणत असते की इंद्राणीताई, तुम्ही तरी असं का बोलताय. तुम्हाला माहिती आहे ना आजपर्यंत मैथिलीताई या घरात का होत्या ते, मग त्यांना आता घरातून बाहेर का काढायचं आहे तुम्हाला. आणि त्यावेळी शेखर म्हणतो
की मैथिलीजींना ऑफिसमध्ये पाठवण्याचा निर्णय मी घेतला आहे आणि या कंपनीचा मालक अजूनही मीच आहे. त्यामुळे मला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय मी घेईल. कोणीही मला काही विचारायचं नाही आहे. आणि तितक्यात केदारही त्या ठिकाणी येतो आणि हे सगळं काही ऐकू लागतो. तर तेजस म्हणत असतो की तुम्हीच निर्णय घेताय ना, मग जरा चांगले निर्णय घ्या. पण शेखर त्याला पुन्हा सांगतो की हे बघ तेजस, माझा निर्णय झाला आहे. आजपासून मी आणि मैथिली पुन्हा ऑफिस जॉईन करत आहोत. आणि ते ऐकून तेजस फाल्गुनीला केतकीला म्हणतो की चला चला, मग आता तुम्हीसुद्धा सगळ्याजणी ऑफिसमध्ये चला. घरात बसून काय करायचे, सगळेच जण ऑफिस जॉईन करूयात. आणि त्याच्या अशा वागण्या बोलण्यामुळे घरातल्यांना तर खूप त्रास होतो. तर केदार हसतच म्हणत असतो की हे सगळेजण मैथिलीला ऑफिसमध्ये पाठवायला निघालेत, ही माझ्यासाठी चांगलीच संधी आहे. आणि मग त्यानंतर तो आता मैथिलीला कसं मारता येईल याचाच विचार करत राहतो. तर दुसरीकडे तेजस आणि फाल्गुनीचा आरडाओरडा सुरूच असतो. पण तितक्यात मग केदार त्या ठिकाणी त्याला समजावत म्हणतो की अरे तेजस, जर मैथिली जी ऑफिसमध्ये आल्या तर काय फरक पडतो, तसंही इतकी वर्ष त्या या घरातच होत्या ना, मग त्यांना बाहेर पडावंसं वाटत नसेल का. पण केतकीमध्ये पडत म्हणते की केदार, तुला काही गोष्टी माहीत नाही आहे, त्यामुळे तू यात पडू नको. पण केदार म्हणतो की अगं केतकी, मला माहीत आहे आपली इच्छा नसतानासुद्धा जेव्हा आपल्याला एकाच ठिकाणी राहावं लागतं ना, तेव्हा कसं वाटतं ते. त्यामुळे मी मैथिलीजींची अवस्था समजू शकतो आणि मलासुद्धा असंच वाटतं की त्यांनी ऑफिसमध्ये यावं आणि मी त्यांना हवं तर सगळं काम शिकवेल. आणि ते ऐकून फाल्गुनी, तेजस आणि केतकी रागातच तेथून निघून जातात. केदार मात्र हसतच मैथिली आणि नेत्राकडे बघत असतो. त्यानंतर मग तो केतकीसोबत बोलायला त्यांच्या खोलीत जातो. तर केतकी डोक्याला हात लावून बसलेली असते. केदार तिला म्हणत असतो की अगं केतकी, काय झालं, तू एवढा त्रास का करून घेते. तर केतकी म्हणत असते की केदार, तू असा का वागतोयस ना, तेच मला कळत नाही. अरे त्या लोकांनी आजपर्यंत आपल्याला किती त्रास दिला आहे तुला माहिती आहे ना. तर केदार नाटक करत म्हणत असतो की अगं केतकी, आपल्याला त्रास दादाने दिला आहे, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातले 26 वर्ष वाया गेलेत. मात्र मग आपण इतरांसोबत वाईट का वागायचं. जर आपण इतरांसोबत वाईट वागलो तर आपल्यात आणि दादात काय फरक राहणार आहे. पण केतकी त्याचं काही ऐकून घेत नाही. पण केदार तिला म्हणतो की हे बघ केतकी, मैथिलीजींचं दुःख मी समजून घेऊ शकतो आणि अगं त्या चांगल्या आहेत, तू त्यांना एक माणूस म्हणून समजून घे ना. जर त्यांना ऑफिस जॉईंट करायचं आहे तर तुला काय प्रॉब्लेम आहे. आणि मग तो केतकीला असंही सांगतो की आज जेव्हा मैथिलीजी ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघतील ना, तेव्हा तूच त्यांच्या हातावर दही साखर ठेव. आणि त्यावर केतकी हो म्हणते. तर केदार तेथून निघून जातो. पण मग त्यानंतर केतकी रागातच म्हणत असते की या राज्याध्यक्ष कुटुंबाला धडा शिकवल्याशिवाय आता मी गप्प बसणार नाही. तर दुसरीकडे केदारच्या बोलण्यामुळे शेखरला संशय आलेला असतो. तो म्हणत असतो की या सगळ्यामागे ना नक्कीच केदारचा काहीतरी डाव असणार. तर नेत्रासुद्धा म्हणत असते की हो बाबा, कारण त्यांनी याआधीसुद्धा मावशींना मारण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित आता मावशी ऑफिसमध्ये गेल्यावर ते पुन्हा असा काहीतरी प्रयत्न करू शकतील. आणि त्यावर इंद्राणी तिला धीर देत म्हणते की नेत्रा, काळजी करू नको, मैथिलीजींची जबाबदारी मी घेतली आहे, त्यांच्या जीवाला काही होणार नाही, तू काळजी करू नको. मी त्या शतग्रीवपासून आणि केदारदादापासून सुद्धा मैथिलीजींचं रक्षण करेल. त्यानंतर मग नेत्रा आणि इंद्राणी देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी जातात. नेत्रा खरं तर खूप घाबरलेली असते. पण इंद्राणी तिला समजावत म्हणते की काळजी करू नको, सगळं काही आपण ठरवल्याप्रमाणेच होईल. आणि मग त्यानंतर नेत्रा इंद्राणीला देवस्तुती आईचं कुंकू देत म्हणते की आत्या, तुम्हाला माहिती आहे ना, शतग्रीवला फक्त हे कुंकूच थांबवू शकतं. आणि त्यावर इंद्राणीला 7 वर्षांपूर्वी घडलेला तो सगळा प्रसंग आठवतो आणि ती त्या कुंकवाचा आशीर्वाद घेते. तर नेत्रा म्हणत असते की आत्या, जेव्हा शतग्रीव तुमच्यासमोर येईल तेव्हा तुम्ही लगेच मला कळवा. आणि मग त्यानंतर इंद्राणी आणि मैथिली ऑफिसला जाण्यासाठी निघतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मैथिली जेव्हा ऑफिसमध्ये जाते तेव्हा सगळेजण तिचं स्वागत करतात. तर केदार लगेच हे सगळं बंटीला कॉल करून सांगत म्हणतो की तुझी शिकार आता लवकरच तुझ्या समोर येईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.